माहेर म्हणजे प्रत्येक सासूरवाशिनीच्या मनातील एक काळवा कोपरा. महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण भारतातील पहिले माहेरघर सुरू करणाऱ्या प्रभाताईंचे मनपूर्वक स्वागत. की भारतातील पहिलं माहेरघर यांनी सुरू केलंय त्या श्रीमती प्रभा प्रकाश शिर्के आज आपल्या समवेत उपस्थित आहेत. आणि 2011 मध्ये सॉरी आणि माहेरशी आलं त्यांचे गरोपाळी पाय धुतले जातात, त्यांची नजर काढली जाते, त्यांना औक्षण केले जाते. तिकडे आजही बसत नाही. आणि आता 2024 मध्ये लता मंगेशकर पुरस्कार आपल्याला मिळाला. नमस्कार. लोकमान्य टिळक पुण्यतिथी अंतर्गत आपण दरवर्षी 1 ऑगस्टलाच कार्यक्रम करीत असतो, परंतु यावेळी 2 जरा वेगळ्या पठडीतले कार्यक्रम आम्हाला मिळाले आणि तो योग जुळून आला. त्याकरता आम्ही पहिल्या दिवशी म्हणजे परवा 31 जुलै रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला आणि त्याचं विश्लेषण करण्याकरता राकेश पिसे आले होते. आणि काल म्हणजे 1 ऑगस्ट रोजी श्री अनुप मालणकर भ्रमर संस्थेचे प्रवक्ते त्यांनी विषय श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्र धर्म या अंतर्गत त्यांनी गड किल्ल्याची बरीचशी माहिती आपल्याला सांगितली. दोन्ही कार्यक्रम अतिशय चांगले झाले आणि आज देखील एका वेगळ्या पठडीतला कार्यक्रम की भारतातील पहिलं माहेरघर यांनी सुरू केलंय त्या श्रीमती प्रभा प्रकाश शिर्के आज आपल्या समवेत उपस्थित आहेत. तर त्यांचा कार्यक्रम होणार आहे. थोडासा वेगळ्या स्वरूपाचा कार्यक्रम आहे हा, त्यामुळे महिला वर्ग बराचसा उपस्थित आहे इथे. आणखी सुद्धा महिला वर्ग येईल अशी आपण अपेक्षा करूया. आणि आजच्या वक्त्या ज्या आहेत त्यांचा परिचय राधा जोशी या करून देतील आणि त्यानंतर आपल्या व्याख्यात्या त्यांचं व्याख्यान देऊन नंतर स्लाइड शो सह त्याचं प्रात्यक्षिक दाखवतील. नमस्कार, सगळ्यांचे स्वागत. वाचन मंदिर भिवंडी आणि टिळक मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमांमधील आजचे हे तिसरे पुष्प. माहेर वाशी एक सुखद अनुभव हा आजचा विषय असून बदलापूर येथे राहणाऱ्या श्रीमती प्रभाताई शिर्के आपल्या समोर हा विषय सादर करणार आहे. माहेर म्हणजे प्रत्येक सासूरवाशिनीच्या मनातील एक काळवा कोपरा. सासर कितीही श्रीमंत असलं तरीही प्रत्येकीला माहेरची ओढ असते. 4 दिवस काहींना माहेरी जावे, आई वडिलांना भेटावे, भावंडांबरोबर मनसोक्त गप्पा माराव्या, माहेरपणाचा भरपूर आनंद उपभोगावा असे प्रत्येक स्त्रीला वाटत असते. याला वयाचंही बंधन नसतं. वय कितीही झालं तरी प्रत्येक स्त्रीला माहेरचं अंगण हवंसं वाटतं. नवविवाहित असो किंवा एखादी आजी पडजी, पण माहेरी जायचं ठरलं की अंगात वेगळाच उत्साह संचारतो. हा अनुभव आपल्यापैकी बहुतेक जणांनी घेतला असेलच. अनेक चित्रपट, गीतं, कविता यामधून देखील माहेर विषयीच्या स्त्रीच्या भावना गीतकारांनी, कवींनी उत्तम प्रकारे व्यक्त केल्या आहेत. असतं माहेर सुरेख बाई खेळाया मिळते, असतं सासर द्वाड बाई कोंडूनी मारते, अशा आशयाची गाणी मुंडा म्हणजे खारका खेळताना म्हटली जातात. या गाण्यातही माहेरची थोरवी गायली जाते. पण काही कारणांनी अनेक सुनांच्या नशिबी माहेर पण नसते. माहेरचे सुख त्यांना अनुभवता येत नाही. अशा महिलांसाठी प्रभाताईंनी बदलापूर येथे माहेर वाशी हा उपक्रम सुरू केला. महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण भारतातील पहिले
माहेरघर सुरू करणाऱ्या प्रभाताईंचे मनपूर्वक स्वागत. सोशल मीडियावर याचे व्हिडिओ आपण बघू शकता. मी बघितले ते व्हिडिओ आणि त्यातील महिलांच्या प्रतिक्रिया बघून त्यांना त्यांच्या कार्याची पोचपावती मिळत असेल. कोणत्या प्रसंगामुळे किंवा कारणांमुळे त्यांना माहेरघराची कल्पना सुचली, त्यात त्यांना आलेले अनुभव हे प्रभाताईंकडून आपण ऐकणारच आहोत. पण तत्पूर्वी मी त्यांचा थोडक्यात परिचय करून देते. प्रभाताई गेली 50 वर्ष मुलुंड येथे वास्तव्य करत होत्या, पण आता 14 वर्षापासून बदलापूर येथे त्या स्थायिक आहेत. माहेरवाशी उपक्रमाआधी ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण घेऊन अनेक महिलांना त्यांनी प्रशिक्षित केले आहे. महिलांसाठी योग, जिम सारखे व्यवसायाभिमुख शिबिर त्यांनी राबवले आहेत. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यापैकी प्रामुख्याने 2024 मध्ये लता मंगेशकर पुरस्कार आणि अनाम प्रेम संस्थेतर्फे साक्षार्थी माता म्हणजे सर्वगुण संपन्न माता हा पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे. मी आता प्रभाताईंना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाची सुरुवात करावी. सगळ्यांना माझा मनपूर्वक नमस्कार. आणि आज मला इथे बोलवल्याबद्दल तुमच्या या सगळ्या संस्थेचे खूप खूप आभार आणि धन्यवाद. आतापर्यंत माझे सगळे कार्यक्रम झाले ते मुलाखतीच्या स्वरूपात झाले. म्हणजे प्रश्न विचारले गेले, कारण काय आयुष्य समोर उभं आहे. तुला तुम्ही केव्हाही काही विचारलं तरी तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोर येतो. पण ही माझी बोलायची पहिलीच वेळ आहे समोर, तर काही चुकलं तर मला माफ. कारण आयुष्य म्हटलं ना समोरच आहे आणि ते एक दिवसाचं असं समोर आहे. बोलायला गेलं तर खूप वेळ लागेल. पण थोडक्यात आपला जो माहेरवाशी हा विषय आहे, भारतातलंच पहिलं माहेरघर का ठरलं आणि ते मला का सुरू करावं असं वाटलं, हा मूळ मुद्दा आपल्याला घ्यायचा आहे. सर्वप्रथम लोकमान्य टिळक यांना पुण्यस्मरण करून आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करते. सगळ्यांचे आशीर्वाद प्रेम आपल्यासोबत असा असतंच, म्हणजे त्याच्याशिवाय आपण पुढे जात नाही. माहेरवाशी प्रभा प्रकाश येतो हा प्रवास खूप मोठा आहे. परंतु हे का सुरू करावं असं वाटतं. आणि मुलुंड ते बदलापूर, मुलुंडमधनं मी डायरेक्ट बदलापूरला आहे, हाही प्रवास खूप आहे. आणि थोडक्यात एक विषय असा आहे की माहेरवाशी मला का सुरू करावं असं वाटतं. त्याचं कारण असं आहे की माझ्या आयुष्यामध्ये मला महिलांनीच खूप सपोर्ट केला. म्हणजे आपण 1% 2% हे 100% महिला माझ्यासोबत होत्या. त्या कालही आहेत, आजही आहेत आणि उद्याही असणार. त्याच्यामुळे ही माहेरवाशी घडली. आता राहिला प्रश्न माहेरवाशीच का, तर महिलांच्या संदर्भातले बरेच उद्योग आपण करू शकतो. तसे मुलुंडमध्ये केले सुद्धा. माझे मिस्टर प्रकाश मनोहर शिर्के हेही मुलुंडमध्येच राहत होते. डबल ग्रॅज्युएट शिक्षण आणि सगळी वाद्य वाजवायची आणि आकाशवाणीवर ते वाचली वाजले. आणि एक साधारणतः 8 ते 9 वर्ष झाली आमच्या लग्नाला. दोघांची कास्ट एक होती असं काहीच प्रश्न तुम्हाला वगैरे नसलं तरी सुद्धा 8-9 वर्षानंतर आम्ही एक बाळासाठी ट्रीटमेंट घेतली आणि 9 वर्षानंतर आम्हाला बाळ झालं. आणि त्यांना प्रॅक्टिस करताना फ्लूट सगळीच वाद्य वाजवायच्या. त्यांच्या शीर्षासनामध्ये फ्लूट सुद्धा त्यांनी वाजवली. आणि वाद्य वाजवताना त्यांना सिव्हिअर हार्ट अटॅक आला. 48 तास ते ICU मध्ये होते. त्या डॉक्टरांनी फक्त मला एकच सांगितलं की मी प्रयत्न करतो असं मला सांगितलं. आणि त्या धक्क्याने माझं 5 महिन्याचं बाळ गेलं. पण एक गोष्ट अशी घडली की तिकडे बाळ गेलं आणि माझ्या मिस्टरने डोळे उघडले. म्हणजे एक गोष्ट वाईट घडली आणि एक गोष्ट चांगली घडली असे झाले. की परमेश्वराचं हे रेखच आहे की एक खिडकी बंद झाली तर दुसरी खिडकी उघडते. सुखदुःखांच्या बरोबर सगळीच सुख येत नाही आणि सगळीच दुःख आपल्या वाटायला येत नाही. त्याच्यानंतर खरा माझा प्रवास सुरू झाला.
की आकाशवाणीवर ते नुकतेच लागले होते, त्याच्यामुळे परमनंट नोकरी वगैरे असा विषय नव्हता. आणि मी क्लासेस घ्यायचे घरी याची सगळी हस्तकला वगैरे बरंच काही करायला येतं. पण त्याच्यानंतर सगळा भार माझ्यावर आला. मेडिक्लेम वगैरे तेव्हा काहीच झालेलं नव्हतं. मांगल्य सोसायटीमध्ये मी स्वयंपाक करायला सुरुवात केली. 10 घरी मी स्वयंपाक करायचे. गोखले, भाजी, पापड, झालं अशा अजूनही ती माणसं 80 ते 90 वर्षाची झालेली ती माणसं अजूनही प्रभाला ओळखतात आणि कौतुक करतात. तिथेच जो माझा प्रवास सुरू झाला स्वयंपाकाचा 10 घरी. सकाळची पोळी भाजी करायची, 10 घरी स्वयंपाक करायचं, संध्याकाळचं परत असायचं. पण यांचं काम सगळं बदललं होतं. कुठेच ते नोकरी करू शकत नव्हतं. मग त्याच्यातनंच त्यांना वर्षभरातनं एक वर्षातनं त्यांना पॅरालिसिस आहे, परत ब्रेन हॅमरेज असं पाठोपाठ काहीतरी होत होतं. तर त्याच्यामध्ये बरं मी मुलुंडमध्येच काम घेत होते, त्याचं कारण माझं लक्ष त्यांच्याकडे असावं. त्याच्यानंतर मला तळवलकरजीमध्ये नोकरी आली मुलुंडमध्येच 10 ते 4. तर त्या बाईंनी माझा इंटरव्ह्यू घेतला. तर म्हटलं मला यातलं काहीच येत नाही. तर त्या म्हटलं तुम्ही प्रयत्न करा, हे काम नका करू, तुम्ही बघा तर खरं माझ्याकडे या. आणि खरंच मी 6 ते 8 महिन्यामध्ये संपूर्ण कोर्स जो जिमसाठी लागतो, व्यायामासाठी लागतो, वजन कमी करण्यासाठी लागतो, ते मी वर्षभराच्या प्रशिक्षण घेतलं आणि मुलुंडमध्ये स्वतःचं जिम सुरू केलं. महिलेनी महिलांसाठी चालवलेलं मुलुंडमधील एकमेव फिटनेस सेंटर सोहम फिटनेस सेंटर. वेळ सकाळी 5:30 ते रात्री 10 अशी वेळ असायची. ते सुरू करण्यासाठी सुद्धा मला महिलांनीच मदत केली. आणि मला हे सगळं झालं, मला त्यांनी विचारले की आपण जिम सुरू करूया. त्याच्यासाठी लागणारी जागा सुद्धा मला ज्या सोसायटीमध्ये मी स्वयंपाक करायचे त्या सोसायटीमध्ये ऑफिस रूम मला निवडून केली. ही चांगली माणसं जगात आहेत, परमेश्वर आहे नक्कीच, आणि वेळोवेळी त्याची प्रचिती घडत. तेही उभं करण्यासाठी मला महिलांनीच मदत केली. आता हे भांडवल कुठून आणायचं पाहिजे, एक काही पैसा माझ्या हातात तर नव्हताच त्यावेळेस. कुणी 10,000 करते, कुणी 5,000, कुणी 2,000 मिळेल असं म्हणून त्यावेळेला 1,00,000 रुपये होते आणि माझं जिम सुरू झालं. एक वॉकर, एक सायकल, एक ट्विस्टर अशा ह्याच्यामध्ये माझं जिम सुरू केलं आणि 6 महिन्यामध्ये गर्दी झाली. मला जागा कमी पडली. लगेचच मला दुसऱ्या बिल्डिंगमध्ये तळमजल्यावर 2 बेडरूम हॉल किचनचा फ्लॅट मिळाला. भाडे तत्वावरच होता. तिथे मी सुरू केलं. तर तिथे पार्लर सुद्धा सुरू केलं. पार्लर मी स्वतः केलेलं नव्हतं, परंतु 2 मुली तिथे मला कामाला मिळाल्या आणि महिलांसाठी जे जे लागणार होतं ते तिथे मी सुरू केलं. अगदी बॉडी मसाजपासून सगळं कामावर मी यायच्या, दुपारी डबा खायच्या, थोडासा मसाज घ्यायचा, रिलॅक्स व्हायच्या आणि संध्याकाळी घरी यायचं. असा तो दिनक्रम मला सुरू होता. मिस्टरांची तब्येत मध्ये आली, त्यांना ऍडमिट करायला जायचं, पण सगळा भार एकटीवर होता. माणसं सगळी होती सोबत, पण तसे आपले खड्डे पण खूप मोठे येतो. आपल्याला मदत तरी कोण किती करणार आणि आपण अपेक्षा तरी काय करायची. पण देवाने सांभाळलं, तुमच्यासारख्या चांगल्या माणसांनी मला सांभाळलं, म्हणून त्यातूनही मी बाहेर पडले. आणि म्हणता ज्या जागी जीव होतो त्यांनीच भाडं वाढवलं. त्याच्यानंतर माझ्या डोक्यात आलं की आपण आता इथून कुठे बाहेर पडलं पाहिजे. एकदम विचार आला. म्हणजे आणि मी ना पहिल्यापासून तर एकटीला बाहेर पडत असल्यामुळे मी सल्ला तेव्हाही कोणाचा घेतला नाही आणि आजही घेत नाही. कारण वाईट घडलं तर जे काही घडेल ती माझ्यामुळे घडेल. त्याचे मोठे मोठे निर्णय जे मी घेत गेले. आणि बदलापूरला माझ्या गणिताच्या शिक्षिका राहायच्या, कुलकर्णी मॅडम. त्यांना मी फोन केला. तेव्हा फोनही इतके नसायचे, पण नंबर शोधून मी तो फोन त्यांना केला आणि म्हणजे माझं नाव रत्नप्रभा होतं. बाईंना ओळखलं त्यांनी मला. मी म्हटलं मला ना बाई जागा घ्यायची. तर म्हणजे अशी कशी मुलं सोडून येणार, म्हणजे मी निर्णय घेतला. आणि आता म्हणजे माझं करंट अकाउंट भारत कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये आहे, तर मला आता लोन मिळेल. आणि तेवढं बजेट नसलं तरी पण लोन किती मिळते त्याच्यावर आपण विचार करू शकतो. आणि खरंच मला तेव्हा 6 लाखामध्ये बदलापूरमध्ये 3 गुंठ्यामध्ये 2 बेडरूम हॉल किचनचा बंगला मिळाला. 5,80,000 झालं. 20,000 रुपये स्टॅम्प ड्युटी होती त्यावेळेस. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन झालं. तेवढे पैसे सुद्धा तेव्हा सुद्धा माझ्या हातात एकही रुपया नव्हता. परंतु भारत कोऑपरेटिव्ह बँकेचे मॅनेजर जागा बघायला आले आणि 15 दिवसामध्ये त्यांनी 4 लाखाचं
करून सँक्शन केलं. उरलेले 2 लाख कुठून आणायचे? तर प्रतिभाताई पेडगावकर ज्या माझ्या मदतीला कायम उभ्या असायच्या, बळकच ते त्यांचे औषधाच्या कंपनीमध्ये आहे, पण कायमस्वरूपी माझ्या पाठीमागे त्या उभ्या राहिल्या आणि त्यांच्याकडे प्रस्ताव आणला, असं असं आहे तुला एवढे पैसे. त्यांनी मला 2 दिवसात पैशाची ती मदत केली, आपण ते परत केली. परंतु ते देणं हा विश्वास खूप मोठा आपण तो संपादन केला होता आणि जागा ताब्यात घेतली. जागा पण ताब्यात घेण्यासाठी मी होतो प्रतिभा. माझ्या मिस्टरांना मी देऊ शकले नाही तर थोडासा डायलिसिस होता, परंतु त्याच्यानंतर मी त्यांना सांगितलं की असं असं मी केलेलं आहे, आधी मी तुमची माफी मागते. पण इथे आणलं त्यांना, त्यांच्या हातून गणेश पूजन केलं आणि त्यांना जागा खूप आवडली. फक्त एकटीवर भार पडणार आहे हे टेन्शन त्यांच्या मनात कायम असायचं, त्याच्यामुळे कायम तब्येत द्यायची. पण मी म्हणते मी करीन सर, कारण माझ्या कामावर माझा विश्वास आहे आणि 12-12, 14-14 तास काम करायची सवय आज सुद्धा आहे. गेली 35 वर्ष ह्याच पद्धतीने माझे काम सुरू होतं. माझी पुरणपोळी कसे होतं, माझी करंजी, आजही अमेरिकेपर्यंत हे पदार्थ आपले पोहोचतात कुरिअरने. तेव्हा सर मुलुंडमध्ये कायम असायचं. आणि म्हणता म्हणता मी 2005 मध्ये इथे राहायला आलो एप्रिल बदलापूरला, आणि जेमतेम 2 महिने गेले आणि मी त्यातल्या मुलुंडला जिम असायचं. 4 फेऱ्या माझ्या मुलुंडला व्हायच्या. पहाटे 5:15ची लोकल करायची, 6ला मुलुंडला यायचं, जिम उघडायचं आणि परत सगळं कांकेला लावून द्यायचं, परत 10 वाजेपर्यंत घरी यायचं. दुपारी यांचं सगळं आवडून 2:30-3ची गाडी पकडून परत पोहोचून रात्री 8:30ची लोकल करून घरी यायचं. अशा 4 फेऱ्या त्यावेळेला. गाड्या सुद्धा कमी असायच्या, पण पर्याय नव्हता कारण जागा मोठी होती आणि मुलांना सुद्धा भाड्याचं रेंटलवरच होतं, म्हणजे असं स्वतःचं असं काही नव्हतं. आणि हा सगळा चालू होता दिनक्रम. आणि म्हणता म्हणता 26 जुलै 2005ला पूर, तो महापूर होता. 11 फूट घरामध्ये पाणी येतं. 12 वाजेपर्यंत त्यावेळेला मी गेले नाही मुलुंडला शिरला आणि 12 वाजेपर्यंत कमरे एवढं पाणी शिरलं आणि कमरे एवढ्या पाण्यातनं त्याला बाहेर काढलं. आणि समोर चक्रिका पार्क सोसायटी आहे, तिथे आम्ही 8 दिवस राहायला होतो, पण 11 फूट पाणी होतं. त्याच्यामुळे जमवलेला सगळा संसार त्यागण्यात गेला. म्हणजे संकट किती येऊ शकतात आणि संघर्ष तर हवाच मिळतो, पण परत उभं राहायचं असतं. त्याने परत नव्याने 9 दिवस आम्ही राहिलो. 9व्या दिवशी एक गाडी सुरू झाली आणि मी मुलुंडला गेले. परत तिथे माझं जीव होतच, सगळे भेटायला. जेवढं माझं काही नुकसान झालं, काय झालं असेल ते परत मला सगळ्या महिलांनी भरून दिलं. म्हणजे जेवढं काही झालं असेल आणि एकच म्हणले, ते मग तुझं काय केलं हे तुला स्वामींनी दिले, तुझं काहीच गेलेलं नाही. तू परमेश्वर आहे, चांगली माणसं आहे, खरंच आहे. आपल्याला ती कळली पाहिजे. परत सगळं नव्याने सुरू. परत अमरावती घर सावरलं सगळं परत ये जा करून. आणि 2011 मध्ये सॉरी जिथे जीव होतो त्यांनी खूप भाडं वाढवल्यामुळे मी यांना म्हटलं आपल्याला काहीतरी सगळं मांडायचंच आहे, आपल्याला बदलापूरचं आपलं एवढं आहे, तिथे आपण परत जाऊया. आणि मग माझं महिलांचं वृद्धाश्रम हे माझ्या डोक्यात तेव्हापासून होतं आणि आजही आहे की आपण 100 जणांना नाही सुखी करू शकतो, 10 जणांचा आपण विचार करूया, असं माझ्या डोक्यात कायम यायचं. म्हणून ज्या सोसायटीमध्ये मी राहत होते, परत तेव्हा नव्याने केलं, झाडं लावली, सगळं केलं आणि सगळं मुलांचं बोलला विस्तारा बोलला ते सगळं विकून मी बदलापूरला आम्ही दोघेही कायमस्वरूपी राहिला. आणि ग्राउंड फ्लोअरला तर 2 बेडरूम हॉल किचन बांधलेलाच होता. सोसायटीने परमिशन दिली, त्या सोसायटीने मी सेक्रेटरी होते त्यावेळेला, परंतु सगळ्या सभासदांनी परमिशन दिली की प्रवृत्ती आता वृद्धाश्रम करताय 10 महिलांचं, तर आपण त्यांना सपोर्ट करूया. आणि तसं म्हटलं तेव्हा सुद्धा मला महिलांचे फोन आले आणि महिला सुद्धा रेडी होत्या की आम्ही गाद्या देतो, आम्ही त्यातले बरेच मदतीचे हात पुढे आहे आणि कोण राहायला येणार यांची नावं सुद्धा ठरली. आणि कसं आहे, गरजा कमी असल्यानं पैसा पुरतो.
आम्हाला काही फारशा गरजा तेव्हाही होत्या, आजही नाही. 2011 मध्ये 5 जानेवारीला सगळं सामान मी पडलं आणि उद्यापासून काम सुरू होणार वृद्धाश्रमाचं. आणि 6 जानेवारी 2011 मध्ये माझे मिस्टर बाथरूममध्ये पडले आणि ते परत उठलेच नाही. 2 महिने मुलुंडला मुलुंडला डॉक्टर धावडांकडे त्यांची ट्रीटमेंट असायची. 1.5 महिना हॉस्पिटलला ऍडमिट होते, परंतु डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही घरी घेऊन जा. घरी आल्यानंतर 1-1.5 महिना त्यांची चांगली सेवा झाली आणि 6 एप्रिल 2011 मध्ये ते गेले. त्यांना जाऊन आता 14 वर्ष पूर्ण झाली. 13-14 दिवस माझ्या घरामध्ये खूप गोंधळ होता आणि 15व्या दिवशी आईवडील माझं तेव्हा होते मुलुंडला मी गेले आईला भेटायला. आई मला मी थांब होता, तू जाऊ नकोस म्हटलं. नाही, मला कुठे करत होती, मी जाते. आणि ठाणा स्टेशनला मी आले बदलापूरला येण्यासाठी. तर काय करायचा हा थोडा मोठा प्रश्न होता की माणूस घरात होतो, सेवा करायची हा पण बोलतच होतो ना ते. आणि लोकल गेला, माझ्या मनात एक सेकंद विचार आला की आपण आता आत्महत्या करूया. आणि उभी घेतली 5 नंबरला ठाण्याला. तर 6 ते 7 वर्षांनी मला ओळखलं. माझा पाय गेला असता पण फ्रॅक्चर झाला. त्या मोठ्या संकटातनं मला परत परमेश्वराने वाचवलं आणि ऍडमिट सुद्धा त्यांनीच केलं. आणि ऐकू मला सांगितलं की आईला तुम्ही सांभाळ, सोडू नका एकदम. पण बिल सुद्धा हॉस्पिटलचं त्या सगळ्यांनी भरलं आणि माझ्याकडे एक वचन घेतलं, आम्ही सगळे आहोत पण तुमच्यासारख्या माणसाची समाजाला गरज आहे, हा तुम्ही नीट विचार. त्या दिवसापासून जी मायारशी होती आजपर्यंत अजिबात खचले नाही की आपण खूप काही करू शकतो. नंतर मी मूल नाही होती कारण संघर्ष होता, सगळीकडे कसरत सगळे करत आणि सगळं करता येतं, पैशाचं सोड नाही. त्याच्यामुळे काही निर्णय घेतले ते योग्य होते असं मला कालही वाटते, आजही वाटते. आणि आपल्याच मुलाला आपण जीवन पहिले शिकवलं पाहिजे असं तर बिलकुलच नाही वाटत मला. जसं मी माझ्या वर्षी सुरू केलं तसं परत काही उभी राहिली. परत त्या जागेत मला करमत नव्हतं. ती जागा मी ऐकली, जरा थोडे जास्त पैसे आले. 2 दिवस भाड्याच्या ब्लॉकमध्ये रेंटलमध्ये राहिले. आणि आता ह्या सोसायटीमध्ये जो माझा मोठा बंगला आहे तो मुलगा मी 2015 मध्ये थोडे जास्त पैसे घरामध्ये घेतला आणि 2017 त्याचं काम सुरू केलं FCC. आणि त्यांना सुद्धा मला सारं सुद्धा त्यांनी लोन दिलं. तेव्हाही सगळ्या महिला उभ्या राहिल्या, कोणी लोनला कसं करून हा म्हणतात की वास्तू उभी राहिली. 2019ला त्याचे काम पूर्ण झालं आणि ते करताना सुद्धा माझ्या डोक्यामध्ये एवढं एकच होती संकल्पना की फक्त महिलांचा वृद्धाश्रम करायचं. ह्या हेतूनच ती वास्तू आणली. पण ते वृद्धाश्रम वाटतं का मला छानपैकी, कारण मला त्यांच्यासोबत राहायचं होतं. पण घरातल्याने थोडंसं हे केलं, मला आढळलं की गेली 15 वर्ष ते करतेस तू, आता परत ते करू नकोस, काहीतरी वेगळं. म्हणजे ठीक आहे, हरकत नाही. तोपर्यंत माझ्या पुरणपोळ्या करायच्या कायम स्वरूपी जात होत्या, जात आहेत आणि आजही जात आहेत. ते त्याला अजिबात कुठे काही थांबले नाही, कारण करंजी पुरणपोळी तर माझी लक्ष्मी. म्हणजे काही आज 5 पुरणपोळ्या जरी कोणी मागितल्या तरी आम्ही देतो, प्रश्न परीक्षाचा नाही, पण लक्ष्मी होती माझी, म्हणून आम्ही ते व्रत कायम जपले. आणि मग म्हणजे चला महिलांचं आपण असं करूया का, एक माहेर नाही सहज आपण ठरूया का, बघूया आपण काय म्हणतो. तर माझी मैत्रीण होती वृषाली बोलून राहायची, तिला मी असं टाकलं. तर मी ठीक आहे, मी माझ्या मैत्रिणींना घेऊन येते. पार्ल्याच्या 3 जणी आणि मी अशी 14 जणी माझ्याकडे राहायला आल्या. 3 दिवस त्या राहिल्या. 3 दिवस त्यांना पहिला अनुभव माझा की. आणि माझ्याकडे मी आल्या, त्यांचे गरम पाण्याने पाय धुतले जातात, त्यांची नजर काढली जाते, त्यांना औक्षण केलं जातं. आई सगळं करते हो केल्यावर, किती मोठी मुलगी झाली तरी आई नक्कीच नजर काढते. आणि मुलाला जन्म न देता मला स्वामींनी आईची भूमिका घेतली, ती मी मनापासून केली आणि मनापासून करता. त्या 4 दिवस राहिलेल्या महिलांचे व्हिडिओ अमेरिकेपर्यंत पोहोचले आणि मिनिटाला फोन यायला लागले. 2021ची गोष्ट. फेब्रुवारी महिना मोठीला माझा फुल गेला, मार्च महिना माझा पूर्ण फुल होता. त्याला काय करायचं आणि नंतर अगदी बुकिंग झाली, सेकंड करोना सुरू झालं. परत 6-7 महिने ठप्प झालं, सगळं कामही ठप्प झालं, सगळं ठप्प झालं.
त्याच्यानंतर म्हटलं काय करूया आता, लोकांचे पैसे घेतले होते, बँकेचं पण कर्ज देऊ शकत होतो, पण बॅलन्स काहीच नव्हता बँकेत. आजही माझ्या नाव ₹1 एफडी नाही आणि ती शेवटपर्यंत नसणार आहे. त्याचं कारण असं की मला फक्त एक भाकरीच लागते शेवटपर्यंत. हा संकल्प मी कधीच सोडणार नाही. आणि मग शेवटी असा विचार केला की आपल्याला लोकांचे पैसे द्यायचे, तर आपण हे घर विकूया आणि काहीतरी दुसरं सुरू करूया. अगदी एक 4 दिवसामध्ये घराचं काही थोडी अमाऊंट लवकर म्हणून येणार होती जेव्हा ठरला. आणि माझ्याकडे स्वामींचं मंदिर आहे, स्वामींकडे जाऊन उभी राहिली. मी म्हटलं स्वामी, घर तुमचं आहे, तुम्ही जिथे ठेवा तिथे मी गरजा पूर्णपणे करणार नाही. तुम्ही जिथे म्हणाल तिथे पण आपल्या लोकांचे पैसे द्यायचे. 8 दिवसामध्ये परत जे सुरू झालं ते आजपर्यंत. करोनामध्ये आपल्याकडे 2 लग्न झाली, तर तेव्हा हॉल मिळत नव्हते. गृहस्थ माझ्याकडे आले बोलताना, काही असं असं आहे. आणि माझा अनुभव सगळा पहिलाच आहे. मी कुठलाही असा कोर्स केलेला नाहीये किंवा हॉटेल मॅनेजमेंट केलेलं नाही. पण आजही 50 माणसाची पानं आम्ही घेतो. 4-5 जणी जाऊन स्वयंपाकाला, मी स्वतः उभी असते सगळ्याला. म्हणजे ठीक आहे, आपण करूया, आव्हान स्वीकारतो. ते सुद्धा पाहिजे ते पदार्थ त्यांना दिले, केळीच्या खांबात कसं तयार केली आणि शाही लग्न केली आणि करून इतकं छान झालं. अशी छान छान कार्य स्वामींच्या घरात करतात, खूप सोहळे होतात. आणि 3 वर्षामध्ये आपण बऱ्यापैकी कर्ज होतं माझ्या, खूप रिकामच आहे आता, पण खूप थोडा जीवाला शांतता आहे. पण त्याच्यासाठी कष्ट तर भरपूर झाले, कष्ट तर आजही आहेत, उद्या कष्ट नाही. पण आता आपलं पुढचं पाऊल असं असणार, जागा मला कमी पडायला. आणि स्वामीला म्हटलं मी एक घर परत देखते, आपण थोडं फार्मर्स घेऊया म्हणून जागा आपल्याला सुरुवात केली. आणि बदलापूरमध्येच तांबाणे म्हणून एक कुटुंब आहे, त्यांनी आपल्या माहेरवशिणीला 2 एकर जागा दिली. कोण दे आहे परमेश्वर. प्रत्येक ठिकाणी परमेश्वराची प्रतीती येते आणि तिथे आता आपलं काम सुरू आहे. तेही करण्यासाठी तिथे आता बांधकाम करायचं म्हणजे पैसा तर लागणारच. परत मी विचार केला की आहे हे घर त्या वस्तूचे पैसे येतील, पण काही माहेरवर्षी होती आणि काही मला 25 ते 30 वर्ष ओळखणारी जे गुरुवंती काही माणसं आहेत, ती सगळी मला भेटायला आली आणि तेव्हा ती हे घर नका विकू, तुम्हाला किती पैसे लागणार असं म्हणता 30-1 लाखापर्यंत आपलं डोनेशन जमलं. आणि पुढचं काम माझी कष्ट चालूच आहेत, त्याने आपण सुरू केले. आणि डिसेंबरपासून आपलं मोठं माहेरवर्षी होणार आहे. आणि मला सांगायला आनंद होतो की बदलापूरमध्ये सहवास वृद्धाश्रम आहे भिड्यांचं, त्यांना मी टाळ्या पाहिजे, कारण मला वृद्धाश्रमाची खूप ही होती. पण मी तिथे जाऊन त्यांच्याशी बोलते, माझे सगळे पदार्थ त्यांच्याकडे जातात. आणि आजही मी म्हणते की माझा विचार असा आहे की सिनियर सिटीजनसाठी माझं सारखं उपयोग आहे की मला त्यांच्यासाठी काहीतरी करता आलं पाहिजे. तर ही जर जागा विकल्या नाही गेली तर इथे मी काही सिनियर्स असतील आणि तिथे फार्मर्सवर सुद्धा काही सोय आपण करणार नव्हते की तिथलीच भाकरी असेल, तिथल्याच भाज्या असतील. निसर्गाच्या सानिध्यामध्ये आता नवीन नारायणेश्वर सुरू, त्याच्यामुळे नवीन असं काहीतरी वेगळं बघायला मिळालं. सगळे ह्या माहेरवशिणीमध्ये गेल्या 4 वर्षामध्ये जवळजवळ 15,000 महिलांनी त्याचा अनुभव घेतला. आणि माहेर म्हणजे काय, सासूरवाशिणीलाच नाही, याचा अर्थ सासर वाईट असं नाही, पण माहेरच्या आईच्या कुशीत आपण गेल्यानंतर जी सुखावतो ना ते माहेर. आणि माझ्याकडे ना तसंच आहे, किती झालं तरी माझंही मातृत्व बाहेर पडतं. किती वयाच्या सगळ्या आल्या तरी पण मी त्यांचं स्वागत आणि त्यांना काय हवं नको ते खायला देते. तुम्ही फक्त सांगा तुम्हाला काय हवं. पुरणपोळी आहे, मोदक आहे, सगळे मराठमोळे पदार्थ आपल्याकडे होतात आणि सगळं ताजं असतं, कुठे काही करून ठेवलेलं नसतं. हे माहेर कुठेही बसावा होता, दिवसभरासाठी येतात, त्याही छान मजा करून जातात. छान छान गेम आम्ही घेतो आणि ज्या एक रात्र राहतात त्यांच्यासाठी आता आम्ही मेहंदीचा कार्यक्रम सुरू केला. आल्यावर मेहंदी करायला मिळते, कुठेतरी त्यांना छान फिरून आणली. एक 3-4 ठिकाणं बदलापूरमध्ये आहेत ते आपण फिरू शकतो. त्याच्यानंतर
एक आणखीन आपण नवीन उपक्रम सुरू केलाय की तुम्हाला कुठे बाहेरगावी जायचं असेल आणि सिनियर सिटीजन वयोवृद्ध लोकांना प्रवास झेपत नसेल तर त्यांना कुठे ठेवायचं तर त्यांना मी सांगा 8 दिवस 10 दिवस 15 दिवस अगदी म्हणजे त्यांची आणि मुळात काय म्हणते ना की औषध गोळ्या अगदी ते विचारतच नाही पूर्ण यांचे बायपास झाले असं त्यांना काही प्रॉब्लेम नाही डॉक्टर जवळ म्हटलं लागणारच की डॉक्टर कारण हे स्वामींचं घर आहे इथे निगेटिव्हिटीला धाडच नाही मी स्वतःच इतकी पॉझिटिव्ह विचार करतो की त्यांना काही होणारच नाही असा विचार करून आता नवीन आपण उपक्रम सुरू केलेला आहे त्याला पण आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि माहेरशी म्हणता म्हणता भारतामध्ये पोहोचली आणि भारताचं पहिलं माहेर ठरलं आणि इतकंच मला सांगायचं इतकं प्रामाणिकपणे काम करा की परमेश्वराला पण तुमच्या प्रेमात पडावंसं वाटतं हा अनुभव मी घेते कारण स्वामीकडे मी जे मागते ते माझ्यासाठी नसतंच दुसऱ्यासाठी जगण्याचा आनंद काय आहे हा रोज मी अनुभवते आणि ह्या समाजात आपण आलोय या समाजाचं आपण थोडं द्यायला लागतो तुम्ही तुमच्या रूपात आता इथे माझ्याकडे येऊन गेलेल्या माहेरशी बसल्या मला त्यांना बघून इतका आनंद झाला शैला ताईने मला प्रवास लगेच मेसेज टाकला तुम्ही येतात म्हटलं हो मी येते वेगळी आजही माहेरशी घरी आहे थांबल्या त्यांना म्हटलं जा म्हटलंय तुम्ही आम्ही आहोत आणि दुसऱ्याचं सुख बघण्याचं सामर्थ्य तुम्ही आपल्याला काहीच कमी नाही पडलं पैसा लागतोच 200 पैसा लागतो पण माणसंही लागतात माझ्या आयुष्यात चांगलीच माणसं खूप आहे आणि त्यांनीच मला म्हणलं नाही की आपण सपोर्ट कसा द्यायचा पण त्याच्याबरोबरही मी सुद्धा कष्ट आजही आम्ही वयाच्या 65 वर्षी जे मी 40 वर्षी काम करायचं तेच काम मी आज करते लोक 60 नंतर प्रपंच उडाळून ठेवतात आणि माझा 60 नंतर माहेरशी हा प्रपंच सुरू झाला की त्याच्यामध्ये आपण 7 ते 8 महिन्यांना रोजगार मिळून गेले त्यांचा सगळा खर्च आपण बघतो त्यांच्या मुलांना मी शिकवते कपडा करता त्यांना काहीच कमी पडत नाही स्वामींचं घर आणि आताही पुढे आपण गेल्यानंतर तिथे बऱ्याच महिला असतील की त्यांना आपण काम देणार आहोत असा सगळा महाराष्ट्रांचा प्रवास आहे ज्या कोणी आलेले नाहीत त्यांनी खरंच या आणि आता आपण कुटुंबासाठी सुरू केले त्याचं कारण असं आहे की पार्ल्यावर मला 75 वर्षाच्या गोंधळेकर आजोबांचा मला फोन आला की ही माहेरवशी का तर म्हणलं हो तर म्हणे आम्ही काय पाप केलं आम्ही कुठे जायचं तर म्हटलं तुम्ही कधी येताय अक्षरशः 3ऱ्या दिवशी ते दोघंही आले आणि आता कसं झालं मुलं अवेकित असतात त्यांना दोष देत नाही दोघंच असतात त्यांना एकटे असतात कुठे जायचं प्रत्येक वेळेला हॉटेलच जाऊन अमेरिका जाणं असं बिलकुल नाही असं काही ठिकाण हवंय की आपण तिथे थोडं रिलॅक्स होऊ शकतो गप्पा मारू शकतो आणि आज ही सगळी सेवा मी स्वतःला देते त्यांच्यासोबत कारण हे एक औषध आहे त्यांच्याशी बोलणं त्यांच्या गप्पा ऐकणं मी सुद्धा दिलीच नाही आणि ह्याच्यातनं मला दिवसादिवस बरंच काही शिकायला मिळते की आता आपल्याला काय करायचं ही सेवा आपण नवीन सुरू केली ती सेवा सुरू करण्यासाठी स्वामींचं बळ तुमच्यासारख्यांचे पाठबळ आणि आशीर्वादाने प्रेम माझ्यासोबत हवे आणि तुम्हाला सगळ्यांना माझं आमंत्रण तुमच्या या संस्थेच्या सगळ्यांचं मी बाहेर पडतोय तुम्ही एक सहल माझ्याकडे ठेवा खरंच दिवसभरासाठी आला तरी चालेल आणि फार्म हाऊसवर इथे पण बघा बदलापूरला आणि फार्म हाऊसवर पण या खरंच सगळ्यांचं तिथे मनापासून स्वागत आहे आणि माहेरशी तुमचे खूप खूप आभारी धन्यवाद बरेच व्हिडिओ बरेच फोटो भरपूर आहे की त्याला शेवट नाही पुरस्कार सुद्धा 4 वर्षामध्ये खूप मिळाले सगळ्या मुलाखती झाल्या आकाशवाणीवर सुद्धा वनिता मंडळामध्ये मुलाखत झाली निरे आपटेंनी पेपरला लिहिलं होतं त्यांनी सगळीकडे आजही बसत आहे आणि आता 2024 मध्ये लता मंगेशकर पुरस्कार आपल्याला मिळाला आणि साष्टांगी माता मातृदिन 2024 चा मातृदिन पुरस्कार साष्टांगी माता हा पुरस्कार सगळ्यात मोठा पुरस्कार मला त्या संस्थेने दिला त्याच्यापेक्षा मोठा पुरस्कार हा नसेल मला वाटतं की खूप त्यांचं धन्यवाद अनेक पुरस्कार प्रश्न पुरस्काराचा नाहीये पुरस्कारासाठी काम करायचं असं आपलं बिलकुलच नाही पण काम सातत्याने चालू ठेवलं आजही म्हणजे पुरणपोळ्यापर्यंतच्या मुलं मीच करते त्याचं कारण असं मी तुम्हाला सांगितलं की तासाला 100 रुपये
मिनिटाला एक पुरणपोळी होते, तासाला 100 मोदक आजही करते, मिनिटाला 2 मोदक होतात आणि एका तासाला करंज्या 50 होतात. त्या पण अशा साध्या नाही, आपल्या साखर अशा असतात. हे असं सगळं आम्ही पदार्थ खायला देतो सगळ्यांना, विकत घेतल्या जातात आणि माहेरवर्षी अशा उत्तम होऊन जातात. त्याच्यामुळे खूप धन्यवाद. राहिलं होतं सांगायचं की मी काय काय आपण करतोय. आणि वधूवन शो असा आहे की बुकिंग मी घेते, डिमांडचं सामान आणायचं असेल तर मी जाते, मार्केटिंगच्या भाज्या मी आणते आणि महिलांसोबत सुद्धा मी असते. 12 ते 14 तास आम्ही काम करतो, पण असं बिलकुल वाटत नाही की आता उद्या कोणी नको वाईट, अजिबात नाही. त्याचं कारण असं की आनंद आणि प्रेम हे जेवढं तुम्ही द्याल ना तेवढं तुम्हाला परत मिळतं. आणि हे सगळं करण्यासाठी कुठला कोर्स नाही करायचा. त्याच्यासाठी मी म्हणलं की कधीच नफा येत नाही. प्रत्येक जण मला हाच प्रश्न विचारतो. भरपूर इतके सुंदर सुंदर अभिप्राय आहेत की न मोजता येईल सुंदर सुंदर अभिप्राय पण दिली जातात. त्याचं कारण आहे की जेवढं देतो आपण उजळ टाकतो तेवढंच मला परत मिळतं. की कौतुकाची थाप पेटली की माणूस परत कामाला उभा राहते. आणि आजही मला इथे बोलवलं, मला एवढा आनंद झाला, मी तारीख दिली, पण माझ्याकडे कायम बुकिंग असतं. पण मी तो विचार नाही केला, आपण जायचं काय असेल तरी ह्या प्रोग्रामला जायचं आपण. धन्यवाद. एक तो नाजूक कोपरा असतो मनामध्ये. अर्थात तो फक्त तुमच्याच आयुष्यामध्ये असतो असं काही नाही, पण आमच्याही आयुष्यामध्ये असतो, आमच्याही मनामध्ये असतो. मला जर सांगितलं की मी घेऊनच राहतो, मला जर सांगितलं की आई वडिलांकडे जायचंय सिन्नरला गावी, तर माझी अशी धडपड असते. तरी माहेर वाशिन असणं हे फक्त स्त्रियांसाठीच नाही, आता पुरुषांसाठी काय नाव आहे मला माहित नाही. पण पुरुषांना सुद्धा माहेर किंवा त्यांचं घर, आई वडील भाऊ हे सगळं हवं असं वाटतं. प्रभाताईंनी आताच्या त्यांच्या व्याख्यानामधून त्यांचं आयुष्य अतिशय जे संघर्षमय आयुष्य आहे ते आपल्या समोर मांडलं. खरं तर प्रभाताई, तुमच्या आयुष्यावर एखादा छोटा मोठा चित्रपट निघायला हवा असं तुमचं आयुष्य आहे. ज्या महिला भगिनींसाठी, ज्या माहेर वाशिनींसाठी तुम्ही काम करता आहात त्या कामाचे अजिबात कौतुक नाही. खऱ्या अर्थानं तुम्ही एक आनंद यात्री असं जर तुम्हाला म्हटलं तर बिलकुल वावगं करणार नाही मला असं वाटतं. आज आपण या ठिकाणी आलात, आपल्या माहेर वाशिन संस्थेविषयी, आपल्या कार्याविषयी आमच्या सर्व भिवंडीकरांना श्रोत्यांना जी माहिती दिली त्याबद्दल आपल्या मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो. आजच्या लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त आपण जे कार्यक्रम घेतले ते अतिशय सुरेख कार्यक्रम. म्हणजे पहिल्या दिवशी डॉक्टर राकेश पिसे यांच्या अर्थसंकल्पावर आधारित कार्यक्रम झाला, काल गड किल्ल्यांवर आधारित कार्यक्रम झाला आणि आज अतिशय सुंदर कुठेतरी मनाला भावेल असा हा माहेर वाशिन संस्थेचा किंवा आपल्या संस्थेचा कार्यक्रम आपण या ठिकाणी सांगितलं. सगळी माहिती आम्हाला दिली. नक्कीच आमच्यापैकी अनेक जण, आम्ही जरी नाही आलो तरी घरातल्या माता भगिनींना बायकोला सांगतोय की अरे बाबा तू जा बदलापूरला, अशा ठिकाणी असा एक छानसं उपक्रम चालतो आणि त्यामध्ये निश्चितपणे आपण त्यांना सहभागी करून घेऊ. आपलं मनपूर्वक अभिनंदन आणि आपल्या कार्याला आमच्या वाचन मंदिर परिवाराकडून, टिळक मंदिर परिवाराकडून आपल्याला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि आपल्या वाचन मंदिराचे अध्यक्ष सन्माननीय सुधीरजी सिंगसने साहेब आणि टिळक मंदिरचे विश्वस्त गणेशजी दांडेकर यांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते प्रभाताईंचा आमच्या वाचन मंदिर आणि टिळक मंदिर परिवाराच्या वतीने छोटा सन्मान करावा. आपल्या कार्याला, आपल्या माहेर वाशिन संस्थेला आमच्या सगळ्यांकडनं मनपूर्वक शुभेच्छा. आपलं कार्य अधिकाधिक पुढे जात राहो. माहेर वाशिनींसाठी आपण जो फार्म हाऊसचं काम सुरू केलेलं आहे त्याला देखील आमच्या सगळ्यांकडनं शुभेच्छा. आणि ते काम पूर्ण झाल्यानंतर आम्ही नक्की आमची वाचन मंदिराची सहल घेऊन आमची वार्षिक सहल असते, नक्की येऊ. खूप खूप धन्यवाद आणि आपल्याला शुभेच्छा. आपण देखील श्रोतेवर्ग मोठ्या संख्येने आज या ठिकाणी उपस्थित आहे, आपलं देखील आभार व्यक्त करतो आणि अध्यक्षांच्या वतीने कार्यक्रम संपला. धन्यवाद.